हाय नमस्कार, मी शोभा तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये. कशा सगळेजण? श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आता वाजलेत ना दुपारचे 1-1:30 आणि काल पण असंच 2 दिवस झालं असं गव्हात ज्वारीत असं एवढे जर किडमं झालेत ना, तर असं बघा हे असं भरपूर झाडं किडमं झाले आणि हे जे घर सगळं हेच फिरत असतात किडमच. तर काल गहू वाळत घातलेलं आणि आज म्हणलं तर ज्वारी असं 2 दिवस झालेलं असं वाळत घालायचं चाललंय. आणि आता आपल्या झाडाला बघूया, एवढी भरपूर छान असं फुलं आलेले आहेत. तर दररोज सकाळी बघा थोडं का व्हायना पाणी ओतायचं असते बापूंचं, तर मी नाही घालत. बापूंचं दररोज सकाळी माझ्या अगोदर ना असं झाडाला पाणी घालायचं असते. तर असं मस्त फुलं आलेत. आता ऊन पडले ना सकाळपासून, तर म्हणून म्हणलं चला ज्वारी वाळत घालूया. आणि घरी म्हणलं ना तर अक्षता माऊली दोघं पण गेले शाळेत. तर हे बघा असं दळणं आले ते एक दोन आतमध्ये पण आहे ते 1-2 आणि असं उन्हाचा कडाका झालेला आहे. आणि माझं म्हणलं तर असं ज्वारी वाळत घालायचं चालू आहे. उन्हात घातली ज्वारी. आता वाजले संध्याकाळचे 6:15 आणि माझी दिवाबत्ती वगैरे झाली. तर सकाळपासून काम ना व्हिडिओ शूट करायला आज पण नाही वेळ भेटला. आणि त्यात ना असल्या हवामानामुळं ना माऊलीचं परत अक्षताचं ह्यांचं असं एकामेकांचं इन्फेक्शन होऊन ना मला सुद्धा सर्दी शिंका असं त्रास व्हायला लागला आहे सकाळपासून. आणि काय म्हणतात ना तसं काम काय दिसणं आणि हात काय बसणं. आज असं झालेलं माझ्यासोबत. आज व्हिडिओ शूट करायला अजिबात वेळच नाही भेटलेलं मला. आणि 4 वाजल्यापासून ना 1-2 असे दळणं एक येतात ना, 4 वाजल्यापासून गिरण चालू आहे. आणि स्वयंपाक वगैरे करायचा आहे. आज आहे माझा गुरुवार. आज स्वामींच्या आवडीचा वार आहे. तर बाहेर ना असं अंधार पडायला लागलाय, असा अंधार पडायला लागलाय आणि गिरण पण चालू आहे अजून. आणि 1-2 दळणं आली होती ना ते लगेच बघा बायका लगेच घेऊन जातात आणि काय बायका असं ठेवून जातात ना. तर 2-3 राहिलेले आहेत. आता 3 दळणं राहिलेले आहेत आणि 2 दळणं गेलेले आहेत. तसं 4 वाजल्यापासून चाललं आहे ना माझं दळायचं. आता दिवस मावळ्यानं शिळेला परत करडांना आता परत भाकरीचं तुकडं परत गहू असं काही खुराक ठेवायचं आहे. आणि आता लगेचच गिरण बंद झाली ना तर स्वयंपाक करायचा. आज गुरुवार आहे ना तर लवकरच स्वयंपाक करायचा आहे. पुण्यात ना बऱ्याच दिवसातून असं स्पेशल बनवणार आहे. तर बरेच दिवस झाले ना माऊलीचे एकदम फेवरेट आहे. तर माऊलीला ना कालच खायचं होतं, तर काल मला बनवायला वेळ नव्हता. तर काय बनवणार आहे माऊली? पनीरची भाजी. हो, माऊलीच्या एकदम फेवरेट. आज मी पनीर बनवणार आहे. तर चला बघूया. माझी एकदम साधी सोपी पद्धत आहे ना पनीर बनवायची, तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर ह्यांनी बघा भाडं घेऊन गेले होते ना, तर एका ताईंनी ना अक्षतासाठी माऊलीसाठी काय काय दिले ते बघूया आपण. तर एका ताईंनी बघा असं अक्षरासाठी माऊलीसाठी ना असं मस्त सीताफळ दिलेले असं बघा. आता ना 1-2 पिकलेले माऊलीच्या पप्पांजवळ दिले. आणि हे बघा त्यांच्या शेतातले ना रानातले त्यांच्या एकदम ताजी अशी वांगी दिलेली, तर मी फ्रीजमध्ये ठेवलेली. बघा असं मस्त एकदम ताजी ना तिने असं वांगी तोडून दिलेली. आणि हे 2 म्हणलं ना तर हे 2 गोसावळे दिलेत. तर बघा भजी वगैरे बनवल ह्याची. आणि हे असं वांगी दिलेले त्या ताईंनी. आणि इकडं म्हणलं ना तर असं, आणि इकडं ना असं नारळ दिलेत बघा. तर त्यांच्यात ना 1 ते 2 झाडे वाटते. असं इतकं पाण्याने अगदी गच्च भरलेला नारळ आहेत ना हे सगळे. हे बघा असं आवाज येतोय पाण्याचा हे सुद्धा. तर असं इतके 6-7 नारळ दिलेले आहेत. आणि इकडं सीताफळं. आणि भाजीसाठी म्हणलं ना तर असं वांगी दिले त्या ताईंनी. आणि इकडं 2 गोसावळे असं बघा दिलेले ते ताईंनी. आज मला बनवायचे ना जेवणात पनीर. हे बघा असं पनीर आणलेलं आहे. आणि इकडं आलं लसूण आणि असं हे थोडासा ओला वटाणा. आणि इकडं कांदा टोमॅटो चिरून घेतलेले मी. आणि इकडं म्हणलं ना असं पनीर मसाला. इकडं बघा आपलं जिरा राईस शिजतंय ना असं. आणि इकडं म्हणलं ना तर असं मी पीठ मळून ठेवलेलं आहे.
असं. तर चला आता पनीर बनवायचं ना, तर कांदा मस्त बारीक चिरून थोडासा मस्त तळून घेऊया छानपैकी. या अशा ना असं छानपैकी असं कांदा, टोमॅटो, लसूण, आलं हे सगळं एकत्रच मिक्स करून ना असं मस्त छान भाजायची कढईमध्ये छान परतून घ्यायचं. आणि अगदी बघा 2 मिनटं परतून झालं असं थोडासा लाल कलर आला ना तर लगेच मी पेस्ट करून घेणार आहे. इकडं हे असं आपलं पनीर असं छानपैकी ना कांदा मस्त टोमॅटो सगळं भाजून बघा परतून असं पेस्ट केलेली. आणि पेस्टला असं 2-3 मिनटं असं मस्त छान परतून घेऊया. आणि जे काही रोजचे मसाले आहेत ना, हळद, धने पावडर आणि इकडं असं पनीर मसाला, मिरची पावडर आणि हे बघा पनीरचे छोटे छोटे असं ना काप करून घेतलेत. आणि असं थोडंसं बघा तेलात थोडंसं ना असं परतून फ्राय करून घेतलेले. हे बघा आपले दररोजचे जे मसाले आहेत ना, थोडंसं धने पावडर, मिरची पावडर, हळद आणि थोडंसं सुहाणा सॉरी पनीर मसाला आणि हे जे आपले रोजचेच मसाले आहेत ना ते असं थोडंसं मस्त छान परतून घ्यायचं पेस्ट. आणि त्याच्यानंतर बघा हे ओला वाटाणा थोडंसं टाकायचं. तर अशी बघा एकदम साधी सिंपल अशी माझी पनीर बनवायची पद्धत आहे. आणि थोडंसं बघा जेवढं जसं की आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढंसंच पाणी घालायचं जास्त. आणि जास्त मला पाणी जास्त पण रस्सा आवडत नाही तर मी थोडंसं सरभरीतच. आणि हे जे आपलं पनीर मस्त बघा थोडंसं मी फ्राय करून घेतलेलं कमी तेलातच. तर ते पनीर परत एकदम सगळं सुट्टं सुट्टं करून ना मस्त त्याच्यामध्ये टाकायचं. असं साधी सिंपल माझी पद्धत आहे पनीर बनवायची. आणि तुमची कशी पद्धत आहे ती काही मला माहीत नाही. तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करून बघा. तर खरंच खूप छान असं पनीर झालेलं माझं एकदम मस्त. मी जाणं का नाही पनीरची भाजी बनवायची. झालं की पनीर बनवायचं. तर इकडं मस्त आपलं पनीर तयार आहे बघा. आणि असं वरमागरं मस्त चपात्या बनवायचं चालू आहे. आणि जिरा राईस पण आपल्याला तयार आहे ना. तर आता चालेल म्हणजे चपात्या बनवायच्या. तर आज माऊली बाळाच्या एकदम फेवरेट असं पनीर आहे. तर माऊली बाळा खरंच आवडते तुला पनीर? हा. तर खरंच खूपच आवडते बरं का माऊली बाळाला पनीर. आपला माऊली ना शाकाहारी आहे त्याच्यामुळे त्याला पनीर भरपूर असं आवडतंय. कसं बघा आज माऊली बाळाच्या आवडीचं पनीरचं भाजी आहे. तर कालच बनवायचं होतं तर काल नाही बनवलं. तर म्हणलं चला आज बनवूया. आज गुरुवार पण आहे आणि स्वामींच्या आवडीचा गुरुवार. तर या सगळे तुम्ही पण पनीर खायला या सगळे तुम्ही पण पनीरची भाजी खायला. हे बघा झालं एकदाच असं मस्त आपलं पनीर तयार. ते एकदम चमचमीत झणझणीत असं मस्त पनीर तयार झालेलं आहे. तर कसं वाटले ना माझी पनीरची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. तर सोबत ना असं मस्त जिरा राईस आणि इकडं चपाती. तर असा आजचा बेत होता बघा जेवणाचा आपला मस्त चमचमीत झणझणीत पनीर, चपाती, जिरा राईस. तर या सगळे जेवायला